पार्ट 1मध्ये आपण 5 वर्षाच्या मुलीची नऊवारी साडी कशी कटिंग करायची हे बघितले आहे आणि या व्हिडिओमध्ये बघूया की ही साडी कशी शिवायची. तर त्यासाठी नऊवारी साडी कटिंग करून झालेली आहे आणि पायाचे जे 2 भाग कटिंग केलेले होते आपण, ते पायाचे दोन्ही भाग खालच्या आणि वरच्या भागाला शिवून घेणार आहोत. तर साडीच्या उलट्या भागावरती हे अस्तर आपण जोडलेले आहे खालच्या आणि वरच्या बाजूला. तर आता जो साडीचा कापड आहे तो मध्ये झोळ येणार आहे. तर त्यासाठी आता काय करायचे, जो सीटच्या खालचा भाग आहे तिथे 1-1 इंचावरती खुणा करून घ्यायच्या आणि दुसऱ्या बाजूला सीटच्या बाजूवरती 1-1 इंचावरती खुणा करून घ्यायच्या आणि येथे जो साडीचा कपडा आहे त्याच्या 1-1 इंचावरती चुन्या घ्यायच्या आहेत. तर या पद्धतीने वरच्या साईडला या चुन्या आपण घेणार आहोत आणि दोन्ही बाजूला चुन्या घेऊन हा कापड आपल्याला अस्तरच्या बरोबरीने करून घ्यायचा आहे. तसेच साईडचा कापड देखील कट करायचा आहे आणि याच पद्धतीने दुसरा देखील पाय तयार करून घ्यायचा आहे. तर दोन्ही पाय आपले शिवून तयार आहेत आणि यानंतर आपण एका बाजूला ए आणि बी असे दोन्ही भागावरती नाव दिलेले आहे. तर ए आणि बी एका पार्टला आणि दुसऱ्या पार्टला देखील हे नाव दिलेले आहे. तर आता एक कुठलाही पाय घ्यायचा आहे आणि जो ए आणि बी आपण नाव दिलेले भाग आहेत, तर मागचा जो काष्टा कटिंग केलेला आहे तो घ्यायचा आणि बी भागावरती हा सीटवरती सीट ठेवून शिवून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने सीटचा भाग सीटवरती व्यवस्थित ठेवून हा एकसारखा शिवून घ्यायचा आहे. त्यानंतर जो काठाचा भाग आहे तो खालच्या बॉटमला दाखविल्याप्रमाणे जोडून घ्यायचा आहे आणि मध्ये जो घोळ येत आहे कपड्याचा तेथे आपण चुन्या टाकून घेणार आहोत. तर अशा रीतीने आपण काष्टाला मधल्या भागावरती चुन्या घेणार आहोत आणि त्या सर्व चुन्या वरच्या साईडला घ्यायच्या आहेत. तर या पद्धतीने हा एक काष्टा आपण एका पायाला शिवून घेतलेला आहे. यानंतर दुसरा पाय घ्यायचा आणि दुसऱ्या पायाचा जो ए भाग आहे तर सीटच्या खाली आपण 10 इंचावरती खूण करून घेणार आहोत. तर ए बाजूने ही 10 इंचावरती खूण केलेली आहे आणि या साईडला आपण जोडणार आहोत पदर. तर यानंतर पदराचा भाग घ्यायचा आहे. तर आता पदराच्या एका बाजूला तर पिको तयारच आहे, कारण ही साडी आपली जुनी होती आणि जुन्या साडीतच आपण नऊवारी साडी शिवलेली आहे. तर एका बाजूने पिको आहे आणि दुसऱ्या बाजूने आपण जो तिरका भाग कट केलेला होता तोच तिरका भाग जी आपण 10 इंचाची खूण आणि ए पॉईंट आहे तिथपर्यंत चुन्या घेऊन हा पदर जोडून घ्यायचा आहे. तर दाखवल्याप्रमाणे पदर देखील जोडून घ्यावा. पदर जोडताना आपला पायाचा भाग देखील सुलट आहे आणि त्यावरतीच आपण पदर देखील सुलटच ठेवलेला आहे. तर सुलटवरती सुलट ठेवूनच पदर आणि पाय हे जोडून घ्यायचे आहे. यानंतर जो मागचा दुसरा काष्टा आहे तो देखील यावरती पहिल्या पायाला जसा काष्टा जोडला त्याच पद्धतीने हा दुसरा काष्टा देखील जोडून घ्यायचा आहे. तर सीटवरती सीट व्यवस्थित जोडून घ्यायची आहे आणि खालचा जो काष्टा आहे तो देखील व्यवस्थित जोडून घ्यायचा आहे आणि उरलेल्या भागाला चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. तर सेम जसा आपण पहिल्या पायाला काष्टा जोडला त्याच पद्धतीने दुसरा हा काष्टा जोडून घेणार आहोत. तर अशा रीतीने आपण दुसऱ्या पायाला अगोदर पदर आणि नंतर दुसरा काष्टा देखील जोडून घेतलेला आहे आणि यानंतर राहिला आपला बी भाग. तर जो याच पायावरती आपण पुढचा काष्टा देखील जोडणार आहोत तो बी साईडला आणि तर हा जो दुसरा काष्टा आहे तो सुलट ठेवायचा आहे आणि त्यावरती आपण पदर आणि काष्टा जोडलेला दुसरा पाय आहे तो याच्यावरती उलट ठेवायचा आहे आणि जो पायाचा तिरका भाग आणि सीटचा भाग आहे तो देखील त्याच्याबरोबरीनेच कटिंग करून घ्यायचा आहे. अशा रीतीने आपण पहिल्या पायाला एक काष्टा जोडलेला आहे आणि दुसऱ्या पायाला पदर, त्यावरती पुन्हा काष्टा आणि तिसऱ्या वेळेला जोडलेला आहे तो पुढचा काष्टा. तर दुसऱ्या पायाला आपण हे 3 पार्ट जोडलेले आहेत. आता पहिला पाय जो आहे तो सुलट ठेवायचा आहे आणि त्याचा काष्टा
मधोमध ठेवून घ्यायचा आहे. तर दाखविल्याप्रमाणे सर्व गोष्टी व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला सर्व माहिती सविस्तर समजेल. आणि दुसरा पाय जो आहे तर त्याचा देखील काष्टा, पदर आणि पुढचा काष्टा देखील व्यवस्थित मधोमध ठेवून घ्यायचा आहे. आणि आता ही आपली पॅन्ट तयार होणार आहे. तर पॅन्टीचा सीटचा भाग देखील जोडून घ्यायचा आहे. अशा रीतीने सीटचा भाग आपण शिवून घेतलेला आहे आणि बघू शकता या पद्धतीने दोन्ही साईडचा आपण सीटचा भाग जोडलेला आहे. तर सीटचा भाग जोडल्यानंतर दाखविल्याप्रमाणे ही पॅन्ट उचलून घ्यायची आहे आणि जो पदर, काष्टा वगैरे आपण सर्व जोडलेला आहे तो सर्व कपडा आतमध्ये व्यवस्थित ढकलवून दोन्ही पाय शिवून घ्यायचे आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर नक्की करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर या पद्धतीने ही पॅन्ट देखील आपली शिवून झालेली आहे आणि आता जो आतला सर्व कापड आहे तो बाहेर काढायचा आहे आणि पॅन्ट देखील आपण सुलट करून घेणार आहोत. तर सुलट केल्यानंतर ही पॅन्ट काहीशी अशी दिसणार आहे. पॅन्ट शिवत असताना आपला पदर, पुढचा काष्टा आणि मागचे दोन्ही काष्टे हे टिपमध्ये कुठे अडकत तर नाही ना याची देखील काळजी घ्यायची आहे. आणि या पद्धतीने मागचे दोन्ही काष्टे, पदर आणि पुढचा काष्टा देखील आपण सर्व व्यवस्थितरित्या बाहेर काढलेला आहे. तर या पद्धतीने आपल्याला दिसत आहे हे मागचे दोन्ही काष्टे आहेत आणि याला देखील काठावरती आपण 5 इंचावरती टीप मारून घेतलेली आहे. तर अशा रीतीने मागच्या काष्ट्याला देखील टीप मारून घ्यायची आहे. त्यानंतर या काष्ट्याला मिऱ्या घालायच्या आहेत आणि हा काष्टा सीटवरती बरोबर जोडून घ्यायचा आहे. तर दाखवल्याप्रमाणे सर्व गोष्टी व्यवस्थित करून घ्याव्या आणि समजून देखील घ्याव्यात. अशा रीतीने मागचे दोन्ही काष्टे आपण सीटला शिवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर पदर आहे तर पदराला देखील गाठ मारून ठेवलेली आहे. आता मागचे काष्टे देखील शिवून झालेले आहे आणि पदर देखील आपला पूर्ण तयार आहे. म्हणजे हे दोन्ही भाग आपले पूर्ण कंप्लीट झालेले आहे. त्यानंतर घ्यायचा आहे पुढचा काष्टा आणि याला मारायचे आहेत प्लेट, म्हणजे आपण शिवलेली आहे मस्तानी नऊवारी आणि मस्तानी नऊवारीसाठी या पद्धतीने प्लेट देखील घ्यायच्या आहेत. तर या प्लेट ज्या घेतलेल्या आहेत त्या मी 2.5 इंचाच्या घेतलेल्या आहेत. तुम्ही 3 इंचाच्या देखील घेऊ शकता किंवा 4 इंचाच्या देखील घेऊ शकता. आणि वरच्या भागाला तिरक्या प्लेट्स घेण्यासाठी सुद्धा मध्ये 3 इंचाचे अंतर हे ठेवलेले आहे. तर अशा पद्धतीने या सर्व प्लेट्स तयार करून घ्यायच्या आहेत. तर प्लेट ही 2.5 इंचाची घ्यायची आहे आणि वरती तिरका आकार घेताना 3 इंच अंतर ठेवायचे आहे. तर दाखवल्याप्रमाणे सर्व प्लेट तयार करून घ्यायच्या आहेत. आणि जेव्हा उंचीपर्यंत आपल्या प्लेट तयार होतात त्यानंतर सर्व कपडा एकसारखा सीटवरती शिवून देखील घ्यायचा आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर नक्की करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर या पद्धतीने सर्व प्लेट्स आपण घेणार आहोत आणि जेव्हा प्लेट्स आपण घेतो त्यावेळी खालच्या प्लेट्स ह्या सुटून जातात. त्यासाठी आपण टाचन पिनांचा वापर केलेला आहे. ज्या पद्धतीने आपण प्लेट्स घेत जाणार आहोत त्यानुसार टाचन पिन देखील लावायचे आहे, म्हणजे प्लेट्स आपल्या हलणार नाहीत. तर या पद्धतीने उंचीपर्यंत आपल्या प्लेट्स तयार झालेल्या आहेत आणि जेव्हा एकसारखा आपला भाग येतो त्यावेळेला इथे टीप मारायची आहे. तर या पद्धतीने आपण टीप देखील मारून घेतलेली आहे आणि सर्व प्लेट देखील तयार झालेल्या आहे आणि मिऱ्यासुद्धा आपल्या सर्व एकसारख्या आलेल्या आहेत. तर आता जो हा जास्तीचा कापड आहे तो देखील आपण कट करणार आहोत. तर या पद्धतीने नऊवारी साडीच्या प्लेट्स आपल्या तयार आहेत आणि नऊवारी साडी देखील 90% ही तयार आहे. आणि आता जोडणार आहोत तिला नेफापट्टी. तर नेफापट्टी जोडण्याच्या अगोदर काय करायचे, जो उजव्या हाताचा भाग आहे तिथे आपण 2 इंचावरती कट मारणार आहोत. तर या पद्धतीने दाखवल्याप्रमाणे इथे 2 इंचाचा कट मारून घ्यायचा आहे. आणि आता बघूया हा कट शिवायचा कसा. तर कट शिवण्यासाठी ही एक पट्टी घेतलेली आहे आणि तिची रुंदी आहे 3 इंच आणि उंची आहे 6 इंच. तर ही तीनही बाजूने आपण फोल्ड करून शिवून घेणार आहोत. तर दाखवल्याप्रमाणे ही शिवून देखील घ्यायची आहे. तर जी तयार केलेली पट्टी आहे त्यावरती नऊवारी साडीचा भाग हा उलट ठेवायचा आहे आणि पट्टी देखील दाखविल्याप्रमाणे शिवून घ्यायची आहे.
तर तुम्ही बघू शकता ही पट्टी आपण नऊवारी साडीला या प्रकारे शिवून घेतलेली आहे. आणि आता जी पट्टी आहे ती देखील आपण कट करणार आहोत. म्हणजे तर दाखवल्याप्रमाणे ही पट्टी देखील कट करून घ्यायची आहे. तसेच फोल्ड करून शिवून देखील घ्यायचे आहे. तर व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला सर्व माहिती सविस्तर समजेल. आणि ही पट्टी देखील आपण या पद्धतीने शिवून घेतलेली आहे. तर आता जोडायची आहे नेफापट्टी. आणि नेफापट्टीसाठी आपण जो वरचा आता नेफ्याचा नऊवारीचा भाग आहे तो सर्व गोलाकारात मोजून घेणार आहोत. आणि हा भाग मोजल्यानंतर जे माप येतं त्या मापाची आपण पट्टी काढणार आहोत. तर साडीच्या नेफ्याचं जे माप आलेलं आहे त्या मापाची आपण ही पट्टी रुंदीला घेतलेली आहे आणि उंचीला घेतलेली आहे 5 इंचाची. तर या पद्धतीने तुमचा सीटचा जो भाग येईल त्या पद्धतीने ही रुंदी घ्यायची आहे आणि त्यामध्ये 2 इंच मिळवायचे आहेत. म्हणजे जर तुमची नेफ्याची पट्टी जर 30 इंचाची असेल तर त्यामध्ये तुम्ही 2 इंच मिळवून 32 इंचाची घेऊ शकता. तसेच दोन्ही बाजूने पट्टी फोल्ड करून साडीला ही पट्टी जॉईंट करून घ्यायची आहे उलट्या बाजूने. तर दाखवल्याप्रमाणे ही पट्टी आपण साडीला जोडून घ्यायची आहे आणि त्यानंतर फोल्ड देखील करून टीप मारलेली आहे. आणि अशा पद्धतीने आपली नऊवारी साडी तयार आहे. धन्यवाद.